नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मुले परदेशात गेली, जो तो आपापल्या संसारात रमलाय। आम्हीच स्वतःला सांभाळतो व आपले मन रमवतो। एकटे राहणाऱ्या आजी आजोबांची ही एक व्यथा आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट। या वयात ना पैसा लागतो, ना बँक बॅलन्स, ना प्रॉपर्टी लागतो, तो केवळ मानसिक आधार, आपल्याशी बोलणारे, संवाद साधणारे। हाच धागा पकडून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याने ऋणानुबंध हा आजी आजोबांना आपुलकीचा आधार देण्याचा एक अनोखा कार्यक्रम सुरू केला। आज या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। महिन्यातून 3 वेळा असे दर महिन्याला आमची टीम त्या त्या भागातील एकटे जीवन जगणाऱ्या आजी आजोबांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आवडीच्या गोष्टी, जोपासलेले छंद यावर गप्पा मारत त्यांच्यावरचा मानसिक ताण कमी करत एक आपुलकीचे व विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे काम करत आहे। आजच्या दिवशी पुण्यातील 2 कुटुंबांना भेट देण्याचा योग आला। आधी स्वतःची ओळख, नोकरी व्यवसायाची ओळख, केलेला जगप्रवास, आवडलेली पर्यटन स्थळे, आवडीचे छंद यांनी त्या कुटुंबांना काही वर्ष मागे घेऊन गेले। ज्येष्ठ लोक आपल्या भूतकाळात खूप रमतात, त्या सुखद आठवणींनी त्यांच्या मनाला उमेदाची नवीन पालवी फुटते। आजीबाईंनी गुळाचा गणपती चित्रपटातील भावगीत म्हटले। श्वासाच्या चढ उताराला सुरेल ताल व चाल यांनी या संवाद कार्यक्रमाला अधिक रंगत आणली। आजी आजोबांनी आपल्या बँकेतील प्रवासाच्या तसेच चारधाम केदारनाथ दर्शनाच्या सुखद आठवणी सांगितल्या। आजच्या दोन्ही कार्यक्रमांबद्दल सुखद आठवणी आम्ही सोबत घेऊन निघालो। यालाच ऋणानुबंध म्हणतात, जो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपल्या समाज बांधवांसाठी करत आहे। आजच्या या कार्यक्रमाला स्मिता कुलकर्णी, प्रदीप वैद्य, शैला सोमन, सुरेश कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, राहुल जोशी व मंदार रेडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये राजेश सहस्रबुद्धे, गायत्री वैशंपायन, रंगोली देशमुख, बोकील मॅडम यांचा सहभाग होता। परत त्या आठवणी त्याच्यातनं असं वाटलं की बाहेरच्या लोकांसाठी करणारे बरेच आहेत, पण घरात राहून सुद्धा तिसऱ्या जे म्हणतो सोनारानं कान टोचले आणि म्हणून आता काउन्सिलर वगैरे गरज आहे, तसं ते बोललं। म्हणजे दुसऱ्याच्या सासूबाईंना तुमची भाजी मस्त होती, कशी केली हे विचारणं इझी असतं। फोनवर आम्ही त्यांच्याशी बोलायचो, म्हणजे तिथे खूपच एकटेपणा आला होता, कारण तिथे बाहेर जाता यायचं नाही, बोलायला कोणी कोणाशी भेटायचं नाही। आणि तुम्ही म्हणजे मोजा आणि घ्या, आणि काही कमी जास्त असतील तर मागून घ्या, म्हणजे इतका विश्वास होता। म्हणजे पैसे 100च्या नोटाचं बंडल करायचंय आणि त्याच्या शेजारी तेवढंच हे करायचं, मोजत बसायचं नाही। आणि सांगण्याची गंमत म्हणजे त्यांनाही हे होतं की 101चं बंडल आलं तर ते 500 रुपये परत करतील याच्याबद्दल। मला बुद्धिबळ खेळायची आवड होती, बर, म्हणजे आहे अजून सुद्धा। आणि ताईंना तुम्हाला काय आवडायचं ते म्हणजे ऐकायला? माझा भाऊ मोठा म्हणजे सवाई गंधर्वाला जायचा तो, आणि मग तो आम्हाला पण न्यायचा, त्यामुळे ती गोडी लागली रमणबागेत पण म्हणजे भीमसेन जोशी वगैरे हे स्वतः पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, आणि इतर सुद्धा भरपूर आताचे जे नवीन हे सगळे ऐकलेले। तुम्ही आता इतके वर्ष पुण्यात राहताय, संपूर्ण पुण्यातलं त्या भागातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या का तुम्ही तेव्हा? म्हणजे तुमचं खुन्या मुरलीधर असेल किंवा थोडक्यात तुम्हाला आधी सांगायचं की तुमच्या ज्या रिसोर्टकरांच्या वाड्यापासून ते शनिवारातल्या वाड्यापर्यंत मध्ये एक गुपचूप गणपती लागतो का? हा, मग गुपचूप गणपतीला तुम्ही कधी हे केलाय का, किंवा अजून मुरलीधर सुद्धा नाव का ठेवलं? छोटी नोमावीची शाळा, मुलींची शाळा आहे ना, त्याच्या समोर दत्ताचं देऊळ आहे, बरं, तिथं हे जायचो आम्ही, म्हणजे आई घेऊन जायची, किंवा ते पूर्वीच हा, आणि त्याला शब्द होता दाढीवाला दत्त, ते मामाला खूप कुतूहल वाटायचं की दत्ताला असं दाढीवाला दत्त। काही त्यांनी हे केलेलं असतं, चांगले क्षण असतात, पण ते काही छान रेकॉर्ड करता आले, त्याचं काही करता आलं, असे बरेच उद्देश श्रीहरी विधुरा घरी पाहुणा, श्रीहरी विधुरा घरी पाहुणा, निष्ठाने कोठून आणल्या कणिकोंडा रांजून, आणल्या कणिकोंडा रांजून,
सांगे आवर तुझं, सांगे अवॉर्ड मिळालं ते अवॉर्ड मिळालं म्हणाला अवॉर्ड मिळालं जागतिक लेवल. अच्छा अच्छा त्याचा आनंद फार झाला, पण माझे मिस्टर त्याच्या आधीच 15 दिवस गेले. अच्छा अच्छा ते फार वाईट वाटलं. बरोबर बरोबर झालं. आणि माझं जावई पण डीएम एवढ्या मोठ्या पोस्टला गेला आणि ते शेवटचं प्रमोशन मिळत नाही ह्या लोकांना, त्या कंपनीच्या माणसाचं तो शेवटच्या चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे. आमच्यासारख्या लोकांना फार गरज आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.